तर मंडळी राम राम. आज आपल्या गहू पिकाले फवारणी आपल्याला करून घ्यायची आहे, कारण हळूहळू संपूर्ण गहू आपला उंबीवर येत आहे आणि लवकर यामध्ये दाना भरण्याची प्रक्रिया ही सुरुवात होणार आहे. आपली उंबी टपुरी जाडी झाली पाहिजे, लांब झाली पाहिजे आणि त्यामुळे टपुरे दाणे झाले पाहिजे, यासाठी आपण हे फवारणी करून घेत आहे. अगोदर आपल्या नांगोरा भाऊच्या गँग सोबत थेट आपल्या शेत माऊलीमध्ये आलो, पाणी वगैरे भरून घेतलं आणि औषध करायला सुरुवात झाली. आता यामध्ये आपण 3 औषध घेतलेले आहेत. 2 आहे पावडर फॉर्मेशन मध्ये आणि 1 आहे लिक्विड फॉर्मेशन मध्ये. यामध्ये आपण टॉनिक म्हणून आयकॉन 60, ज्यामध्ये अम्युनो ऍसिड सारखे चांगले घटक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कारण कोणतंही पीक ज्यावेळेस आपल्याला फुलधारणेमध्ये किंवा दाणे भरण्या प्रक्रियेमध्ये असते त्याला अम्युनो ऍसिडची गरज असते आणि म्हणून आपण हे घेतलेलं आहे प्रति अंपाला 40 ml. तर म्हणजे बुरशीनाशक सध्याच्या परिस्थितीत आपल्या गहू पिकावर कुठल्याच प्रकारचा बुरशीजन्य रोग आला पाहिजे नाही, यासाठी आपण कॅप्टन अधिक हेक्झाकोनाझोल हा घटक त्या ठिकाणी घेतलेला आहे प्रति अंपाला 25 ग्रॅमनं. तिसरं शेवटचं म्हणजे अळीनाशक. जर पाने खाणारी अळी असेल किंवा एखादी शिल्लक अळी राहिली असेल तर त्यासाठी आपण इमॅक्टिन बेंझोएट 5% हा घटक घेतलेला आहे प्रति अंपाला 10 ग्रॅमनं. हे 3च घटक घेऊन अतिशय कमी खर्चामध्ये म्हणजे स्वस्तात मस्त अशी फवारणी आपण गहू पिकाला करून घेत आहे. भावांनो, तुमचे गहू पिकाला उंबी फवारणी झाली आहे काय? कमेंट करून नक्की सांगा. कोणती गव्हाची व्हेरायटी तुम्ही यावर्षी पेरली ते पण सांगा. आता संपूर्णपणे गहू पिकाला ही उंबी फवारणी आपल्याला करून घेणं आहे. ब्लॉग आवडला असेल लाईक करा आणि फॉलो करा, म्हणजे ग्रामीण जीवन शेती जीवनचे ब्लॉग तुमच्यापर्यंत येत राहतील. चला लवकर फॉलो करून घ्या. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.